महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब का करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. संक्षिप्त देवी भागवत व देवी पुराण. संपादक हनुमान प्रसाद पोद्दार, चिमनलाल गोस्वामी. प्रकाशक एवं मुद्रक गीता प्रेस, गोरखपूर, गोविंद भवन कार्यालय, कोलकाताचं संस्थान. आपण जास्त न वाचता कामाचं वाचूया. 562 पृष्ठावर घेऊन जातो तुम्हाला. 7वा स्कंद. संक्षिप्त देवी भागवत 562 पृष्ठावर. इथे देवीच्या द्वारा हिमालयास ज्ञानोपदेश, ब्रह्मस्वरूपाचं वर्णन. देवीजी सांगू लागल्या. आधी देवी स्वतःविषयी सांगते, मग म्हणते की त्या ब्रह्मचं काय स्वरूप आहे ते सांगितलं जात आहे, जे प्रकाशरूप सर्वांच्या अत्यंत समीप स्थित, हृदयरूप गुहेत स्थित असल्या कारणानं गुहाचर नावानं प्रसिद्ध आणि महान पद अर्थात परमप्राप्य आहे. ते आहे हे परमसत्य. आता थोडंसं वाचूया. अमृत अविनाशी तत्व आहे सौम्य. त्या वेधण्यायोग्य लक्षाचा तू वेध घे, मन लावून त्या तन्मय होऊन जा. हे बघा, त्या एकमात्र परमात्म्यास जाण, दुसऱ्या सर्व गोष्टी सोडून द्या. म्हणजे सर्वांची पूजा, इव्हन स्वतःची पूजाही सोडून द्यायला सांगत आहे देवीजी. हाच अमृतरूप परमात्म्याकडे पोचवणारा पूल आहे. संसार समुद्रातून पार होऊन अमृत स्वरूप परमात्म्यास प्राप्त करण्याचं हेच सुलभ साधन आहे. या आत्म्याचे ओमच्या जपाबरोबर ध्यान कर. ओम नाम जप त्यानं अज्ञानमय अंधकारापासून सर्वथा पार आणि संसार समुद्राच्या त्या पार जे ब्रह्म आहे ते प्राप्त करशील. ओम नाम स्मरणाने ब्रह्मप्राप्ती होईल, तुझं कल्याण हो. आणि तो ब्रह्म कुठे राहतो? तो आहे सर्वांचा आत्मा ब्रह्म. ब्रह्मलोकरूपी दिव्य आकाशात स्थित आहे. आहा, ते ब्रह्म ब्रह्मलोकात राहते आणि ओमच्या नामस्मरणाने तू त्या ब्रह्मला प्राप्त होशील, मिळवशील. ते कुठे राहतं? ब्रह्मलोकात. आता काय सिद्ध झालं की ओम नामाचा जप केल्यानं कोणती परमगती आहे? ब्रह्मलोक प्राप्ती आहे. श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 8च्या श्लोक नंबर 16 मध्ये स्पष्ट केले की तिथं गेलेलेही जन्म मृत्यूत राहतील, पुन्हा परतून येतील. आता आपण पुन्हा परत येत आहोत श्रीमद भगवद्गीतेकडे. बघा, आता हे स्पष्ट झालं श्रीमद भगवद्गीता अध्याय 8 मध्ये की मंत्र नंबर 13 मध्ये याने स्पष्ट केले की ओम इति एकाक्षरम ब्रह्म व्याहरण माम अनुसरण यह प्रयाती तजंदेहम स याती परमाम गतिम. ब्रह्म, मज ब्रह्मचं हे आहे एक एकाक्षर, ओनली वन मंत्र ओम आहे. ब्रह्म म्हणजे मज ब्रह्मचं. ओम इति एकाक्षरम, केवळ हे एक अक्षर आहे, नथिंग एल्स. आणि व्याहरण म्हणजे उच्चार करून स्मरण करीत. या प्रयाती त्यजंदेहम स याती परमाम गतिम. इथून सुरुवात केली अनुवादाची. जो पुरुष ओम या एक अक्षर रूपी ब्रह्मचं उच्चारण करीत, मज निर्गुण ब्रह्मचं स्मरण करीत शरीराचा त्याग करून जातो, तो पुरुष परमगतीस प्राप्त होतो. कोणत्या परमगतीस? ही कन्सेप्ट क्लिअर केली श्री देवीजींनी की ओम नामाचा जप करा, ब्रह्मचा उद्देश ठेवा आणि कुठं जाऊन पोचाल? ब्रह्मला मिळवाल. कुठे राहतो? ब्रह्मलोकात. 8व्या अध्यायाच्या 16व्या श्लोकात गीताजीमध्ये स्पष्ट केलंय की ब्रह्मलोकपर्यंत सर्व पुनरावर्तीमध्ये सर्व लोक तिथे गेलेले प्राणीही जन्ममृत्यूत येतात.
आता तुम्हाला दाखवतो गीताजी अध्याय नंबर 8च्या श्लोक नंबर 5, 6, 7, 8, 9, 10. 5 आणि 7 मध्ये तर गीता ज्ञानदाता स्वतःविषयी सांगतोय. 8व्या अध्यायाच्या 6व्या श्लोकात इतकं म्हटलंय, जा आसा ता बासा होई मन करम वचन सुमरियो सोई. ज्यात आशा बाळगून तू जप करत राहशील आजीवन, शेवटी त्यालाच प्राप्त होशील. आता बघा अध्याय नंबर 8चा आता श्लोक नंबर आपण 5 वाचूया. आता आपण हेही वाचले होते, आता थोडीशी परत आठवण करून देतो, विसरला असाल. 8व्या अध्यायाच्या प्रथम मंत्रात गीता ज्ञानदात्यास अर्जुनाने विचारलं किम तद्ब्रह्म. आपण 7व्या अध्यायाच्या 29व्या श्लोकात ज्या तद्ब्रह्म ला तत् ब्रह्म, त्या ब्रह्मला संपूर्ण अध्यात्मा संपूर्ण कर्मांना जाणतात. तो जो मला शरण येऊन जरा आणि मरणातून सुटण्यासाठी प्रयत्न करतो, तो पुरुष तद्ब्रह्मला, आणि अर्थात त्या ब्रह्मला संपूर्ण अध्यात्माला कर्मांना जाणतात. इथे अर्जुनानं विचारलं होतं 8व्या अध्यायात प्रथम मंत्रात किम तद्ब्रह्म. या गीता ज्ञानदात्याने 8व्या अध्यायाच्या 3ऱ्या श्लोकात 8व्या अध्यायाच्या या 3ऱ्या श्लोकात उत्तर दिलं, ते परमाक्षर ब्रह्म आहे. आता आपण 8व्या अध्यायाच्या या 5व्या श्लोकात म्हणतो, जो पुरुष अंतकाळातही माझं स्मरण करीत शरीर त्याग करून जातो, तो मदभावम म्हणजे माझ्या भावरूपास प्राप्त होतो, माझ्यात भावित राहतो, असा याचा अर्थ आहे. हे चुकीचं लिहिलं यांनी. यात काही संशय नाही. आणि 6व्यात हे सांगितलंय की हा नियम आहे. यम म्हणजे हा नियम आहे. हे बघा आता आपण 6वा वाचतोय. कुंतीपुत्र मनुष्य अंतकाळी ज्याही भावास स्मरण करत शरीराचा त्याग करतो, त्यालाच प्राप्त होतो. सदा त्याच भावानं भावित राहतो. तद्भाव भावितः तद्भावम तद्भाव भावितः. हे काय सांगितलंय की जो अंतसमयी तीच ज्याची आस्था असेल तिलाच प्राप्त होईल. जा आसा ता बासा होई. आणि इथे 7व्यात म्हटलंय की यासाठी सर्व प्रकारे सर्व समयी माझं स्मरण कर. अनुस्मर, माझं स्मरण कर आणि युद्धही कर. माझ्यात अर्पण केलेल्या मनबुद्धियुक्त होऊन तू निस्संदेह मलाच प्राप्त होशील. आता 8व्यामध्ये पुन्हा काय म्हटलंय की जर आता अभ्यास योगयुक्तेन चेतसा, इथे बघा हा अनुवाद काय केलाय ते वाचू. हे पार्थ, हा नियम तर आधीच्या श्लोकात होता. हे पार्थ, परमेश्वराच्या ध्यानाच्या अभ्यासरूप योगाने युक्त दुसरीकडे न जाणाऱ्या चित्तानं, म्हणजे त्या परमाक्षर ब्रह्मचं. हे पार्थ, हा नियम आहे की परमेश्वराच्या ध्यानाच्या अभ्यासरूप योगाने युक्त दुसरीकडे न जाणाऱ्या चित्तानं निरंतर चिंतन करीत राहणारा मनुष्य परम दिव्यम पुरुष म्हणजे परम अक्षर ब्रह्मला, त्या परम प्रकाशरूप दिव्य पुरुष परमेश्वरासच प्राप्त होतो. हा हे दुसरं झालं गीता ज्ञानदात्याकडून. आणि 9व्यात पुन्हा म्हटलंय, यात स्पष्टही केलंय कविम पुराणम. पण आता ते छेडायला नको, मोठा चॅप्टर होऊन जाईल. कवीचा अर्थ नंतर बघू. जो पुरुष सर्वज्ञ अनादी सर्वांचा नियंता, सूक्ष्माहून अतिसूक्ष्म म्हणजे सर्वांचा नियंता, गीतेहून ज्ञानदात्याहून अन्य येतो, सर्वांचा मालक आणि सर्वांचं धारण पोषण करणारा तो मूळ जडरूपी परमात्मा, अचिंत्य स्वरूप, आदित्यवर्णम सूर्याच्या सदृश्य प्रकाश स्वरूप, नित्य चेतन आदी आदित्यवर्ण म्हणजे सूर्यासारखा तेजोमय आहे त्याचा प्रकाशमय शरीर आहे भगवानाचं. अविद्येहून अतिपार, अविद्येहून अतिपार शुद्ध सच्चिदानंद घनब्रह्म परमेश्वराचं स्मरण करत आहे जी व्यक्ती. आता आपण 8व्या अध्यायाचा 10वा श्लोक वाचतोय. 8-9 आपण वाचले, ज्यात गीता ज्ञानदाता कुणा अन्य परमक्षर ब्रह्मचा महिमा सांगतोय. त्याची भक्ती करणारा तो आहे भक्तियुक्त पुरुष अंतकाळी.
योग बलाने, योगबल म्हणजे भक्तीच्या शक्तीने, भ्रुकुटीच्या मध्यात प्राणास चांगल्या प्रकारे स्थापित करून मग निश्चल मनानं स्मरण करत त्या दिव्य परमपुरुषास परम अक्षर ब्रह्मलाच प्राप्त होतो. श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 17 श्लोक नंबर 23 मध्ये गीता ज्ञानदाता म्हणतो, ते परमक्षर ब्रह्मच्या प्राप्तीसाठी, सच्चिदानंद घनब्रह्म प्राप्तीसाठी 3 मंत्रांचा जप आहे. ओम तत्सत आपलं तर याने सार्वजनिक केलंय, आणि तत् नि सतचं याला ज्ञान नाही, कारण की याने त्या समयी आवेशात येऊन परमात्म्याच्या त्या ज्ञानाचा नाश केला. मग परमात्मा येऊन ते ज्ञान सांगतात, स्वयं आपलं अन्य रूप धारण करून. तर हे त्याचे एजंट समजू शकत नाहीत. परमात्मा या तऱ्हेने ते आपल्या वाणीत लपवून जातात. मग इथं स्वयं येतात किंवा आपला दास पाठवून आपल्या लेकरांपर्यंत ज्ञान मग सार्वजनिक करतात. आता 17व्या अध्यायाचा 23वा श्लोक पुन्हा दाखवतो आपल्याला. पहा, ही श्रीमद भगवद्गीता 17व्या अध्यायातील 23वा श्लोक दाखवतो. अध्याय नंबर 17तील हा 23 नंबरचा मंत्र आहे. ओम तत्सती ओम तत्सत इति निर्देशः ब्रह्मणः त्रिविध स्मृतः ब्राह्मणः तेन वेदाच यज्ञाच विहितः पुरा. ओम ओम तत् 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 सत सत. ओम तर सरळ आहे, तत् आणि सत हे गुप्त आहेत, सांकेतिक आहेत. असा हा 3 प्रकारचा सच्चिदानंद घनब्रह्मचं नाव सांगितलंय, परमक्षर ब्रह्मचं नाव सांगितलंय. आता हे काय स्पष्ट झालं की श्रीमद भगवद्गीतेमध्ये गीता ज्ञानदाता हा ऑप्शन देते की त्या परमक्षर ब्रह्मच्या प्राप्तीचा विधी त्या सूक्ष्म वेदात आहे. त्या ज्ञानास तू तत्वदर्शी संतांकडे जाऊन समजून घे. ते सच्चिदानंद घनब्रह्मच्या वाणीत निहित आहे. आता पुण्यात्म्यांनो, हा 3 अक्षरी मंत्र जो आहे ही साधना आहे. आता काय, जसं आमचे जे इष्ट आहेत ते तर परमात्मा सत्पुरुष कबीर साहेब आहेत. आमचे इष्टदेव, अनंत कोटी ब्रह्मांडांचे रचनाहार, कुळाचे मालक हे कबीर साहेब, कबीर देव, कबीर परमेश्वरजी आहेत, जे बनारसमध्ये काशी शहरात एका विणकराची भूमिका करत तत्वज्ञानाचा प्रचार करत आपल्या समर्थतेचं प्रमाण देऊन सशरीर आले होते, सशरीर निघून गेले होते. हे आमचे पूज्य इष्टदेव आहेत. आता जसं आपणास जलाचा महिमा माहिती आहे, आणि जल प्राप्त करण्यासाठी आपणास जी काही साधनं घ्यावी लागतील, जी साधना करू ती तर मजुरी आहे, ती साधना आहे. आता उद्देश काय? ती जलप्राप्ती आहे, ते आमचं उद्देश आहे. तर ज्या साधनेत आपण अवजारे प्रयोग करू ती आमची उपास्य नाही आहेत, ती आमची ते साध्य नव्हे, ती साधना आहे. आपली जी प्राप्ती ती जल आहे, आमचा उद्देश ही जलप्राप्ती आहे. तर जसा हा ओम आणि तत्सत या 3 मंत्रांचा जप आहे, आपणास त्या परमअक्षर ब्रह्मला प्राप्त करायचंय. त्या गीतेच्या अध्याय नंबर 18च्या श्लोक नंबर 62 मध्ये गीता ज्ञानदाता म्हणतो की अर्जुन, तू सर्व भावाने त्या परमेश्वराला शरण जा. त्याच्या कृपेनेच तू परम शांतीला आणि सनातन परमधामाला प्राप्त होशील. यातून सिद्ध झालं की गीता ज्ञानदात्याहून अन्य ते परमाक्षर ब्रह्म आहे. त्याला शरण जाण्याने परम शांतीला आणि सनातन परमधाम, जे कधी नष्ट न होणारं शाश्वत स्थान, सतलोक स्थान प्राप्त होईल. आणि गीता ज्ञानदात्याने आपल्याविषयी सांगून टाकले की माझे आणि तुझे अर्जुना, 4थ्या अध्यायाच्या 5 आणि 9 मध्ये गीताजीच्या श्लोकात, आणि 2ऱ्या अध्यायाच्या 12 मध्ये 10व्या अध्यायाच्या 2ऱ्या श्लोकात, अर्जुना तुझे आणि माझे खूप जन्म होऊन गेलेत, तू जाणत नाहीस, मी जाणतो. आता म्हणून याने 18व्या अध्यायाच्या 62व्या श्लोकात म्हटलंय की सर्व भावाने तू त्या परमेश्वराला शरण जा.
त्याच्या कृपेने तू परमशांतीला सनातन परमधामाला प्राप्त होशील. गीताजी अध्याय नंबर 15च्या श्लोक नंबर 4 मध्ये स्पष्ट झालं की तत्वदर्शी संतांच्या प्राप्तीनंतर परमेश्वराच्या त्या परमपदाचा शोध घ्यायला हवा, जिथे गेल्यानंतर साधक पुन्हा परतून कधी संसारात येत नाही. एकट्या ओम नामाचा जप करून यानं सांगितलं काय फायदा मिळेल. 8व्या अध्यायाच्या 13व्या श्लोकात की याचं स्मरण करशील तर परमगतीला प्राप्त होशील. ओम नामाने मिळणारी त्या श्री देवी भागवतात आणि 8व्या अध्यायाच्या 13व्या श्लोकात श्रीमद भगवद्गीतेत स्पष्ट केलं की तो ब्रह्मलोकात जाईल. तिथे ब्रह्मची साधना आहे आणि तिथे गेलेले प्राणीही परतून येतात, जन्ममृत्यू होत राहतो. आता ती साधना कोणती आहे ज्याने परमाक्षर ब्रह्मची प्राप्ती होईल, सर्व शाश्वत स्थान प्राप्त होईल, जिथे गेल्यानंतर पुन्हा कधी परतून येणार नाहीत. ती साधना आहे जी दास तुम्हाला देतो आणि त्याचा संकेत या पवित्र सद्ग्रंथांमध्ये आपल्याला दाखवला. आता 17व्या अध्यायाच्या 23व्या श्लोकात श्रीमद भगवद्गीतेत 3 मंत्र सांगितले. ओम तत् सत. ओम आणि तत् या 2 अक्षरांचं मिळून एक सतनाम बनतं. ओम तर सार्वजनिक आहे, तत् हा सांकेतिक आहे. परमात्म्याने म्हटलं होतं की आपण जे मूळ ज्ञान आहे ते अजून गुप्त ठेवलंय आणि जोपर्यंत या मधल्या पिढीची वेळ येत नाही तोवर आपण त्याला सार्वजनिक करणार नाही. नाहीतर हे काळाच्या द्वारा चालवल्या जाणाऱ्या पंथांचे पंथी या गुरूंच्या हाती लागला हा मंत्र तर तेही 30 नामं द्यायला लागतील आणि मग ते अधिकारी नसतील आणि मग माझ्याशी कोणी परिचित नाही होऊ शकणार. अधिकाऱ्याविना प्राप्त या नामाचा, या नामप्राप्तीचाही काही लाभ नाही. अनधिकाऱ्याकडून प्राप्त करून जप करणं व्यर्थ आहे. तर म्हणून हे गुप्त ठेवलं होतं. आता हा 2 अक्षरी मंत्र आहे. यात एक तत् आहे, एक ओम आहे. हा दोन अक्षरी मंत्र सतनाम आहे. आता याचं किती काम आहे. जसं आम्हाला जलप्राप्ती करायची आहे तर बोर केली जाते हँडपंप लावण्यासाठी. जलप्राप्ती करण्यासाठी जमिनीतून हँडपंप लावावा लागतो. हँडपंप आमचा पूज्य नाहीये, ती तर साधना आहे, हत्यार आहे, अवजार आहे, जलप्राप्तीचं इन्स्ट्रुमेंट आहे. तर हा ओम तत्सत जो मंत्र आहे हा इन्स्ट्रुमेंट आहे, हे अवजार आहे त्या सतलोकात जाण्याचं, ते सत्पुरुष प्राप्तीचं. तर हे आमचं पूज्य नव्हे, हे मंत्र आमचे पूज्य नव्हेत आणि हे वाईटही नाहीत, कारण यामुळे आम्हाला भगवान मिळेल, आम्हाला जल मिळेल. तर ओम नि तत्चं काम आहे श्वास आणि उच्छ्वासाचं स्मरण करावं लागतं. एका मंत्राला बाहेर सोडायचंय, एकाला आत घ्यायचंय. तर असं समजा जसं आपण बोर मारतो पृथ्वीवर, पृथ्वीच्या आत ती खोदतो. बोर असते लोखंडाच्या पाईपसारखी आणि ती ठोकतात खाली, टोकदार असते पुढे आणि त्यात माती भरली जाते आणि माती बाहेर टाकली जाते, मग तिला पुन्हा ठोकतात. मग त्याच्याच बरोबर पायी खाली सोडला जातो, खाली सोडत राहतात. तर त्या बोरनी पाईपचं काम आहे त्या जलापर्यंत पोचणं. जलप्राप्ती नाही करू शकत ती बोरनी पाईप. जलप्राप्तीसाठी हँडपंप लावावा लागेल त्यावर, नि तो हँडपंप हलवावा लागेल, तेव्हा ते जल मिळते. असे ओम आणि तत् हा 2 अक्षरी मंत्र समजा. बोर मारायची आहे श्वास उच्छ्वासाने. आणि जेव्हा कारागीर म्हणजे मेकॅनिक, मिस्त्री, हँडपंप आणणारा हे बघेल की आता हँडपंप लावण्याची, बसवण्याची वेळ आली आहे, जेव्हा जल मिळेल तर तेव्हाच त्यावर हँडपंप लावतो. नाहीतर म्हणत राहतो की बोर आणखी ठोका, आणखी खोदा, खोदत राहा. तर पुण्यात्म्यांनो, ज्या समयी तुमची या सतनामाच्या भक्तीची कमाई, तुमच्या भक्तीची कमाई जेव्हा ठीक होईल त्यावेळी सारनाम दिलं जाईल. तेव्हा हे सारनाम समजा हँडपंप आहे आणि हँडपंपचंही मग स्मरण करायचं आहे, त्याची मजुरी करायची आहे, त्याची साधना करायची आहे.
तेव्हा हे जल मिळेल. तर हे तिन्ही मंत्र, आदिनामही म्हणतात सारनामाला आदिनाम, आणि सतनाम म्हणतात 2 अक्षरांचं, एक ओम आणि एक तत्. तर या तिन्ही मंत्रांच्या साधनेने आपल्याला परमात्मा मिळेल. आणि जसं तुम्हाला आज सकाळच्या सत्संगात, जसं की तुम्हाला पूर्वी सांगितलं आहे की हे भोळे आत्मे या अज्ञानींसह या चोरांच्या बरोबर किती खुश आहेत, मोठे परमधनी मिळाले, संत मिळाले. तर याविषयी सूक्ष्म वेदात परमात्मा कबीरजींनी सांगितलं आहे के साधों से ती मस्करी और चोरा नाल खुशहाल, ये मल अखाड़ा जीतेंगे युगों युगों के माल. तर असं म्हणतात की या चोर नकली संतांजवळ तर मोठे प्रसन्न होऊन बसलेत. आणि जेव्हापासून या दासानं हा मार्ग स्टार्ट केला परमेश्वराच्या आज्ञेनं, त्या दिवसापासूनच संघर्षाचा सामना करावा लागत आहे. करून थकाण याच कारणानं करवलं या अज्ञानी दुष्ट लोकांनी. तर म्हणतायत परमात्मा की ये मल अखाड़ा जीतेंगे ये युगन युगन के माल. कारण की तुम्ही मागील जन्मांतरीपासून भक्ती करत आले आहात आणि त्यांच्यात विशेष ओढ असते भगवंताची. तर ते पुण्यात्मा जाऊन फसले या काळच्या दूतांकडे, या राधास्वामी धनधन सद्गुरू आणि हे दणव डालेर, आग्रावाले आणि हा मथुरावाला जय गुरुदेव, हे ठाकूरजी महाराज, हे सारेच्या सारे काळाने पाठवलेले एजंट आहेत. यांनी तर साऱ्या दुनियेला आपल्या नादी लावलं. आता हे पुण्यात्मा परमात्म्याची आस लावूनच होते. युगायुगांचे मल्ल आहेत, पलवान आहेत, रेसलर आहेत हे, आणि थांबू नाही शकत हे आत्मे भगवंतांशिवाय. यांच्या आत अशी एक प्रेरणा आहे मागील संस्कारांची. आणि आता हे फसले या काळाच्या दूतांकडून की जिथे काही भक्ती नाहीये, ज्योत लावणे यांनी बंद करून टाकलं, धर्मकर्माचे काही मार्ग नाहीत, विधी नाहीत, शास्त्रानुकूल साधना नाही. तर हे नास्तिक होतील काही दिवसांनंतर. जर हा मार्ग स्टार्ट नसता झाला भगवंताचा, तर पूर्ण भारतवर्ष नास्तिक झालं असतं. आता हे नास्तिक झालेच आहेत. जसे ख्रिश्चन आहेत, सर्व मांस खातात, दारू पितात, सिगरेट पितात, काही मनाई नाही. फक्त एकदा चर्चमध्ये हे केलं की चल भाऊ. तर ही काय भक्ती आहे? इथेच सीमित होतं. काही दिवसांनंतर हे जेवढेही त्या दुसऱ्या महापुरुषांकडे गेले, त्यांना परमधनी जाणून आता सर्वांची दुर्गती होईल. थोड्या दिवसात सुरू होऊन जाईल आणि मग नास्तिक होतील, विचार करतील कुठे भगवंत नाही आहे. आम्ही 6-6 तास ध्यान लावून पाहिलं, गुरुजी तर 2.5 तास सांगत होते. तर आता परमात्म्याने कृपा केली की आपल्याला हा यथार्थ भक्तीचा मार्ग मिळाला. आता काय की जसं ये तो मल अखाड़ा जीतेंगे युगन युगन के माल. ते पुण्यात्मे हे खरं ज्ञान ऐकतील, मग पळत येतील आपल्या या यथार्थ स्थानी. ते राहू नाही शकत तिथं. आज काय बालक आहेत, केसांची त्वचा सुद्धा ओरबडून देतील जेव्हा समजून आले की यांना परमधनी मानलंय. हे सांगतील ते फायनल आहे. आता त्यांना कखही माहिती नाही, सतनामाचा पत्ता, काळाच्या 5ही नामांचा जप करवतात आणि गोष्टी करतात सतलोकी जाण्याच्या. ना त्यांना सतनाम माहिती, ना सचखंड माहिती, ना सारनाम माहिती, ना सार शब्द माहिती. तेच सतनाम, तेच सार शब्द, तेच सत्पुरुष, तेच सतलोक, तेच सचखंड. ही काही गोष्ट आहे? ना डोकं ना पाय यांच्या ज्ञानाला निभाता मारतात सचखंडात जाण्याच्या. आता पुण्यात्म्यांनो, परमात्म्याच्या प्राप्तीचे हे 3 मंत्रांचं साधन आहे. या 3 मंत्रांच्या जपाचे समर्थन श्रीमद भगवद्गीता आमच्या पवित्र सद्ग्रंथांनी संकेत दिला आहे. आणि जेव्हा मी तुम्हाला प्रथम मंत्र देतो, हे कंप्लीट जे ज्ञान आहे, कंप्लीट कोर्स, ही सच्चिदानंद घनब्रह्मची वाणी कबीर वाणीत आहे, परमात्म्याच्या वाणीत आहे. त्यात सारं काही लिहिलं आहे. या सर्व कमळांबाबत चक्र जी आपल्या मणक्यांच्या हाडांच्या आतल्या बाजूला, हे मूळ कमळ, स्वाद चक्र, नाभी कमळ, हृदय कमळ, कंठ कमळ आणि वर त्रिकुटी कमळ.
या सर्वांचे जपमंत्र त्या सूक्ष्म वेदात आहेत. आणि बाकी हे तीनही, ते 3 मंत्रही त्यात वेगळे आहेत, अगदी त्यात तर कम्प्लीटच आहेत. आणि त्यातही त्या महापुरुषांनीही ज्यांना आपण मोक्ष प्राप्त मानतो, जसे आदरणीय धरमदास साहेबजी, आदरणीय मुलुकदास साहेबजी, आदरणीय घिसा दादू साहेबजी, आदरणीय गरीबदास साहेबजी, आदरणीय नानक साहेबजी, आदरणीय घिसादास साहेबजी, आदरणीय गरीबदास साहेबजी गाव छुडानी, जिल्हा झज्जर, हरियाणावाले, आणि आदरणीय नानक साहेबजी हे शीख धर्माचे प्रवर्तक, आदरणीय घिसादास साहेबजी गाव खेकडा, जिल्हा मेरठ, उत्तर प्रदेशवाले. तर जितकेही हे पंथ परमात्म्याच्या सतलोकाचा महिमा गाणारे आहेत, हे आदरणीय नानक साहेबजींच्या वाणीला विशेष करून मानतात. आता त्या वाणीमध्ये काय लिहिलं आहे? 5 नामांचा उल्लेख आहे. पण गुरु ग्रंथ साहेबमध्ये ती 5 नामं ओपन नाहीत. कारण ज्या वाणीत ती कंप्लीट ओपन होती, कंप्लीट होतं, ते कंप्लीट ज्ञान होतं, ती प्राणसंगली होती. तर त्यास पूर्णपणे प्रकाशात आणलं गेलं नाही आणि नाही गुरुग्रंथ साहेबमध्ये त्याचा उल्लेख केला गेला. का नाही केला गेला? कारण की त्यामध्ये तो कंप्लीट कोर्स होता, ज्यात 2 अक्षरी नाम हे सतनामही होतं. एक घटना घडली होती. आता पुण्यात्म्यांनो, हे तर सद्ग्रंथातून तुम्हाला दिसलं, 3 मंत्रांच्या जपाने सर्व होईल. आता त्या महापुरुषांनी ज्यांनी परमात्म्याच्या कोणत्या मंत्रांचा जप केला त्याचीही ओळख करून देतो. आपली जी आज सकाळच्या सत्संगातली कॉन्सेप्ट सुरू झाली होती, ती 2 तासात समाप्त होऊ शकत नाही. आता समापन होईल त्याचं 4 तासांनी. म्हणून दुपारी ती कॉन्सेप्ट क्लिअर मध्येच सोडलं होतं, आता ती पूर्ण केली जाते. आता पुण्यात्म्यांनो, परमात्म्याने म्हटलं होतं, धर्मदास मोरी लाख दवाई, ये सार शब्द कहीं बार न जाई, सार शब्द बार जो पढ़ी बिचली पीढ़ी हंस नीतर ही. मग काय सांगितलं होतं की या सतनामालाही सार्वजनिक नका करू. आणि परमात्म्याने काय सांगितलं की सोहम शब्द हम जग में लाए और फिर सार शब्द तो हमने कति गुप्त छुपाए. हे जे अन्य पंथांचे पंथी सोहम नाम ही बरोबर हे कुठली वीट नि कुठला रोडा बनवून त्याचा प्रयोग करतात. म्हणतात कुठल्याही 52 अक्षरात लिपिबद्ध कुठल्याही ग्रंथात कबीर परमेश्वरांच्या आधी हे सोहम अक्षर याची माहिती नव्हती, लिहिलं नव्हतं कुठेही. परमात्मा म्हणतात, सोहम शब्द हम जग में लाए फिर भी सार शब्द हमने गुप्त छुपाए. गरीबदास साहेबजींना परमात्मा मिळाले, जसे की तुम्हाला दुपार सकाळच्या सत्संगात ऐकवलं होतं. गरीबदास साहेबांना परमात्मा मिळाले, सचखंडात घेऊन गेले, पुन्हा सोडलं. प्रत्यक्ष डोळ्यांनी बघितलेलं ते पूर्ण विवरण सांगितलं. काय सांगितलं की नामा छिपा ओम तारी, पीछे सोहम भेद बिचारी, सार शब्द पाया जदलोई, आवागमन बहुर न होई. नामदेव नावाचे एक महापुरुष शिंपी जातीत होते. म्हणतात, नामा छिपा ओम तारी. आदरणीय नामदेव साहेबजी हे शिंपी जातीत होते आणि ते आधी ओमचा घोष करत होते, त्याचं पठण करत होते एकसारखं. और पीछे सोहम भेद बिचारी. जेव्हा परमात्मा येऊन भेटले त्या प्रिय आत्म्याला, तो गुण आहे मालकांचा, आपल्या भल्या आत्म्यांना शोधत फिरत असतात. कबीर साहेब म्हणतात, पोता मारू स्वर्ग में अर्जा बैठूं पाताल, कह कबीर ढूंढता फिरूं अपने हीरे मोतीलाल. मग नामदेवजींना जेव्हा समजावलं आणि हे ज्ञान दिलं, हा मंत्र दिला दुसरा, तर म्हणतात, नामा छिपा ओम तारी, पीछे सोहम भेद बिचारी, और सार शब्द, पुन्हा सार शब्द मिळेल, सार शब्द पाया जदलोई, आवागमन बहुर ना होई. हा आहे जन्म आणि मरणाच्या
या दीर्घ रोगाचा नाश करण्याचा 3 मंत्रांचा हा साधना जप, हा मंत्र आहे. आता याकरता आदरणीय गरीबदास साहेबजींनी आपल्या वाणीत लिहिलंय, राम नाम जप कर थर होई, ओम सोहम मंत्र दोई. हे 2 मंत्र आहेत सतनामाचे. आणि याच मंत्राचा जप कोण करायचे? आदरणीय नानक साहेबजी. आता पुण्यात्म्यांनो, ज्या महापुरुषांचे हे गुण गातात की ते पार झाले आणि ते असं म्हणायचे की गुरुग्रंथ साहेबमध्ये 5 शब्दांचा जय जयकार आहे का? ही काय गोष्ट आहे? ते शब्द वेगळे आहेत, ते मंत्र निराळे आहेत. त्यातून प्रकट होणारी धून, या शरीरात तर असंख्य धून असतात. कबीर साहेबांनी म्हटलंय की अंड और पिंड के पार सो देश हमारा है. गरीबदास साहेबजींनी म्हटलंय की त्या शब्दांची जी वास्तविक धून आहे, जी त्या सतलोकात जी धून वाजत आहे, ती तर याच्या पार आहे. है कोई हैरे परले पार का, जो भेद कहे उस जनकार का, उस जनकार का. ही नकली आहे. याच्या आत जे ऐकतो ते सारं काळाने आपल्या दूर मायेच्या द्वारा, दुर्गाद्वारे हे नकली लोक ही नकली धून या शरीराच्या आत प्रकट करून ठेवली आहे. त्याची नक्कल केली आहे सतलोकाची. यांना हे जे काही पिंडात ऐकतात, अंड, हे पिंड आणि अंड एकच आहे. यांनी 3 बनवून ठेवलेत. अंड, पिंड आणि ब्रह्मांड हे 3 आहेत. हा तर गजबच झाला अज्ञानांनो. आता तुम्हाला दाखवतो आदरणीय नानक साहेबजींनी काय जप केला. एकदा मर्दाना आणि बाला हे 2 सेवक होते, त्यांच्याबरोबर राहत होते. त्यांनी प्रार्थना केली की हे गुरुदेव, आम्हाला एकदा श्रीलंकेची सहल करू द्या. नानक साहेबजींनी म्हटलं की डोळे बंद करा. डोळे बंद करून उघडले तर समुद्राच्या किनारी उभे होते. नानक साहेबजींनी म्हटलं की माझ्या मागे मागे या. पाण्यावरून चालू, जसं पृथ्वीवर चालतो, आणि तुम्ही वाहेगुरु वाहेगुरु म्हणत राहा. आता ते दोघे वाहेगुरु वाहेगुरु करत करत चालू लागले. नानक साहेबजी त्या 2 अक्षरांच्या मंत्राचं उच्चारण, जप करत, स्मरण करत चालले होते. मर्दानाने विचार केला की गुरुजी तर या 2 अक्षरांचा मंत्र जपत आहेत, मीही हाच मंत्र का करू नये. तर त्यानं 2 अक्षरी मंत्रांचा जप सुरू केला. लागला बुडायला. तेव्हा नानक साहेबजींनी म्हटलं, मर्दाना, गुरुच्या आज्ञेची अवहेलना केल्यानं हा दंड मिळतो. तू तोच मंत्र म्हण जो मी सांगितलाय. मग तो वाहेगुरु म्हणू लागला. मग तसाच पाण्यावर जमिनीगत चालू लागला. आता इथं झटका देणं अनिवार्य होतं नानक साहेबजींद्वारा, की नाहीतर हे नाम सार्वजनिक झालं असतं. असं भय मानू लागला पूर्ण शीख समाज की जर या नामाचा जप केला तर मर्दानासारखं दंडित व्हावं लागेल आणि गुरुदेवांच्या आज्ञेची अवहेलना झाल्याने हानी होईल. आणि या कारणानं त्या प्राणसंगलीमध्ये नानक साहेबजींनी सगळे डिटेल्स लिहिले आहेत. हे गुरुग्रंथ साहेबमध्ये नाही ठेवलं, परंतु त्याला समुद्रात, सागरात सोडून दिलं होतं. ते तर एका संतानं प्रार्थना करून बाहेर काढलं. त्याचे काही अंश वाचले, बाकी अध्याय ते नाही ठेवले सोबत, सोडून दिले. तर आता तुम्हाला दाखवतो. हे आहे सबतो वड्डी भाई बाले वाली जन्मसाखी, डॉक्टर जवाहर सिंग कृपाल सिंग अँड कंपनी. हे आहे ई जन्मसाखी आज तक छप चुकिया नालोस वड्डी है. सबतो वड्डी ते पुरातन म्हणजे जुनी पुराणी आहे. भाई बालेवाली जन्मसाखी श्री गुरु नानक देवजी दी पंजे साहेब दी साखी ते दस्सा बादशाह ते जीवन समेत मुक्कमल साखिया हान प्रकाशक आहेत डॉक्टर जवाहर सिंग कृपाल सिंग अँड कंपनी. पुस्तकावाले गल्ली नंबर 8 बाग रामानंद अमृतसर हे इथं छापलंय. आता याचं आपण पाहूया 546 पृष्ठावर. हे आहे 546 पृष्ठ. समुंदर की साखी. बाला संधू वाच म्हणजे बाला संधूने, उवाच म्हणजे त्याचं कथन. त्यावेळी हे गुरु अंगदजी जेव्हा गुरु नानकजी अजित्य
पासून निघाले तर मर्दाना म्हणाला, खरे परमात्मा, आम्ही समुद्र तर पाहिला परंतु लंका नाही पाहिली, जिथे रामचंद्रजींनी चढाई केली आहे. तर गुरु नानकजी म्हणाले की चला, बाला आणि मर्दाना, तुमच्या मनात काही राहायला नको. डोळे मिटा, डोळे बंद करा. जेव्हा डोळे बंद करून उघडले तेव्हा ते समुद्रकिनारी उभे होते. नानकजी म्हणाले, बाला आणि मर्दाना, माझ्या मागे मागे चालत या आणि तोंडाने वाहेगुरु वाहेगुरु म्हणत या. पुढे पुढे गुरुजी चालू लागले. जसे जमिनीवर चालत असत त्याचप्रमाणे समुद्रावर चालू लागले. ते चालत होते आणि त्यांच्या मागे बाला आणि मर्दानाही चालत होते. तेव्हाच मर्दानाच्या मनात आले की गुरुजी, गुरु नानक देवजी ओम सोहम जपत चालले आहेत. तर मर्दानाही ओम सोहम जपू लागला आणि बुडू लागला. तर गुरु नानकजींनी पाहिले की मर्दाना बुडत आहे. तेव्हा ते म्हणाले की मर्दाना, गुरुच्या करणीकडे नको बघूस, गुरुच्या वचनाप्रमाणे चालायचे आहे. मर्दाना, तू तेच जप जे तुला जपायला सांगितले आहे. तर मर्दाना परत वाहे गुरु म्हणू लागला. वाहे गुरु म्हणायला आणि पाण्यावर त्याचप्रमाणे चालू लागला. आता तुमच्यासाठी ही तर पंजाबी वाणी वाचली, कारण की आपण पंजाबी जाणणारे पंजाब स्टेट सोडून पूर्ण भारतात बरेच कमी आहेत. आता हिंदी यांच्याद्वाराच अनुवादित आहे. थोडी त्याची ही झलक दाखवतो. भाई बालेवाली श्री गुरु नानक देव की जन्मसाखी. भाई चतर सिंह जोहार सिंह अमृतसरहून छापलंय. पंजे साहेब और 10 पातशाहियां का जीवन संपूर्ण शाखियां सहित दर्ज है. हे इथून प्रकाशित आहे. भा चतर सिंह जीवन सिंह, बाजार माई सेवा अमृतसर. फोन आणि फॅक्स नंबर हा आहे. आणि हे प्रिंटेड जीवन प्रिंटर्स अमृतसर फोन नंबर दिलाय. याच्या पहा 559 पृष्ठावर. हे आहे 559 म्हणजे 559 पृष्ठ. समंदर की साखी. साखी समंदर की. एक दिवस मर्दाना म्हणाला, हे महाराज, माझ्या मनात असं आहे की समुद्रातील जी लंका आहे तिथे भ्रमण करून यावं. गुरुजी म्हणाले, अच्छा, तुम्ही लोक डोळे बंद करा. तेव्हा मी आणि मर्दानाने नेत्रबंद केले आणि क्षणात उघडले. तेव्हा आम्ही गुरुजींबरोबर त्या महान समुद्रतटावर उभे होतो. आता गुरुजी म्हणाले की तुम्ही लोक समुद्राच्या पाण्यावर वाहेगुरु जप करत पायीच चालत या. हे गुरु अंगद देवजी, आम्ही लोक गुरुजींच्या मागे मागे तसेच चालत होतो जसं कोरड्या पृथ्वीवर चालत असतो. पुढे पुढे गुरुजी ओम सोहमचा जप करत चालत होते. तेव्हा मर्दानाने विचार केला की आम्हीही ओम सोहमचा जप का करू नये. तेव्हा मर्दाना सुद्धा ओम सोहम म्हणू लागला. तेव्हा तो लागला बुडायला. गुरुजींनी मागे पाहिलं तर हसत म्हणाले की ए मर्दाना, शिष्याचा धर्म आहे की त्याने गुरुने सांगितलेल्या मार्गावरून चालावं. म्हणून तू वाहे गुरुच जप, तुझं त्यातच कल्याण आहे. पुढे तेव्हा मर्दानाने वाहे गुरु नामाचा जप केला. तेव्हा मग पूर्वीसारखा पाण्यावर चालू लागला. आता पुण्यात्म्यांनो, हा विचारणीय विषय आहे की नानक साहेबजी स्वयं तर जप करत आहेत आणि शिष्यांना मनाई करत आहेत. कारण काय होतं, ज्याही महापुरुषांना परमात्म्याने आपलं ॲफिडेव्हिट आपला पुरावा बनवलं, साक्षी बनवलं, त्यांना सक्ती केली होती की आता सतनामाला उघड करू नये. धर्मदास मेरी लाख दोहाई, ये मूल ज्ञान की तबार न जाई. मूळ ज्ञान वेगळं आहे आणि सारनाम वेगळं आहे. तर इथे
गरीबदास साहेबजी म्हणतात की सोहम शब्द कबीर साहेब म्हणतात सोहम शब्द हम जग में लाए और सार शब्द हमने गुप्त छुपाए. आदी नामास अजून उघड नाही केलं, केवळ दासावर कृपा केली, या महापुरुषांना दिलं. आता यांनी सतनामासही उघड करणं नाही आदेश होता यांना, की नाही सांगायचं कोणाला, ना काळदूतांच्या हाती लागलं पाहिजे. काम बिघडेल सगळं, आता कशी ओळख देणार आम्ही. आता सारे फेल झाले, हे सगळे हताश होऊन बसले की आता काय करायचं. सर्वांचं मूळ दाखवलं. आता हे सर्व पंथ संपतील काही दिवसात. बुद्धिमान लोक आहेत, काय बालक थोडेच आहेत, आपलं जीवन नष्ट करतील त्या मूर्खांच्या मागे जाऊन. ज्यांच्याकडे तत्वज्ञान नाही, त्यांच्यापाशी काही समाधान नाही गेले, त्यासाठी तर गेले होते डॉक्टरकडे आमचा रोग घालवा. लक्षात आलं की त्यांनी राखेची पुडी बांधून ठेवली, औषध तर नाहीच. मग ते कोण मरणार ते खाऊन. आता पुण्यात्म्यांनो, एक थोडंसं प्रमाण आणखी दाखवतो की नानक साहेबजींना परमात्म्याचा आदेश होता की आता हे मुळीच सांगू नका. हे याच जन्मसाखीत आपल्याला प्रमाणित करतो. आता यामध्ये एक साखी सचखंडची चालू आहे, साखी सचखंडची. एकदा नानक साहेबजी यात लिहिले की सचखंडात गेले आणि तिथे निराकार बसलेले होते. आता हे या महापुरुषांना या ज्ञानाला जरा गोलमाल करायचं होतं, नाहीतर यांच्या लक्षात आलं असते की ते कारण राधास्वामी पंथ तर चाललाच गुरुनानक देवजींच्या या अमर ग्रंथावरूनच. ते शिवदयालजी यांची वाणी वाचत असत, पण याला काही समजलंच नाही की कहाणीची ती 5 नामं, नाम नाम धून ऐकत त्यांनी 5 नामे ररंकार धून, आणि मग कबीर साहेबांच्या वाणीतून घेतले. करने नो दीदार महल में प्यारा है. त्यातूनही या अज्ञानीने ही सगळी नकलीच निवडली, जी काही कामाची नाही. त्यात आणखी ओरिजिनल मंत्रही आहेत, ते समजणार नाहीत, ते मूळ ज्ञान आहे मालकांचं. तर तिथेच जेव्हा यांनी नानक साहेबजींची वाणी सखोल समजून घ्या की सतलोकात परमात्मा निराकार नाहीये, ते तेजोमय लोक आहे, ते स्वप्रकाशित सतलोक आहे, आणि परमात्माही सत स्वप्रकाशित आहे. त्याचे शरीर मनुष्य सदृश्य आहे आणि ते तख्तावर बसले आहेत. निराकार असेल तर तो तख्तावर कसा बसेल हे पहा. ही तीच जन्मसाखी आहे जी आता तुम्ही ज्याच्याविषयी तुम्हाला सर्व तपशील दाखवले होते. ही आता याच्या 275 पृष्ठावर, तुम्हाला 275 पृष्ठावर साखी सचखंड की इथे पहा. पुढे साखी सचखंडची सुरू झाली. तेव्हा गुरु नानकजी दूर सचखंड दरबारामध्ये जाऊन पोहोचले, जिथे खूप प्रकाश आहे आणि प्रकाश रूपी तख्तावर सत निरंकार ज्योती स्वरूप बसले आहेत. पाहिलं. आता संतांच्या कोडवडला ते कसे समजतील. आता संपूर्ण जगत अवतार, संपूर्ण जगत अवतार हात जोडून उभे आहेत, आणि बाबा नानकजी हे जो कोट्यावधी सूर्यांच्या समान, कोटी सूर्यांच्या समान प्रकाश आहे आणि कोटी चंद्रांप्रमाणे शीतल याचा प्रकाश आहे, त्या खऱ्या प्रकाशात प्रवेश केला. म्हणजे त्या सतलोकात काय नुसता प्रकाशच आहे खूप. त्या ज्योतरूप भगवानाची स्तुती केली, म्हणजे प्रार्थना केली, स्तुती केली. म्हणून पुढे त्या सतस्वरूप निरंकार विष्णू जी विराजमान आहेत, त्या तख्तावर ते म्हणतात विष्णूजी विराजमान आहेत. बालाला काय माहिती हे कोण होते. अच्छा, सर्व समर्थ, सर्व शक्तिमान भगवंतजी म्हणाले, ये नानक भक्ता, तू नेहमीच मला प्राप्त आहेस.
तुझ्यात आणि माझ्यात आणि माझ्यामध्ये काहीच तुझ्यामध्ये आणि माझ्यामध्ये काहीच फरक नाहीये. पण ज्यासाठी आज संसारात सतनाम उपदेश जप करवून घेण्यासाठी गेले होते ते जप करवून घेतला आहे. तर गुरु नानक देवजी म्हणाले, हे सर्वंग स्वामी, हे सर्वांच्या मालका, जिथे आपली आज्ञा जिथे तुमची आज्ञा झाली तिथे सतनामाचे चक्र फिरवले आहे आणि जिथे जिथे तुमचा हुकूम होईल तिथे तिथे सतनामाचे चक्र फिरेल. पुढेही जशी तुमची आज्ञा होईल, जशी तुमची कृपा होईल, अगदी तसेच होईल. होय होय. याने काय सिद्ध झालं की या महापुरुषांना सक्त ताकीद होती. जसे धर्मदास साहेबजींच्या वाणीमध्ये तर स्पष्ट मिळत आहे की धर्मदास मेरी लाख दुआई, और ये सार नाम और ये सतनाम की तबार न जाई. ये सार नाम बार जो पढ़ी बिचली पीढ़ी हंसली तरीही. आपण मधल्या पिढीचे आहात पुण्यात्म्यांनो. आता परमात्म्यानं सांगून ठेवलंय की पूर्ण विश्वात या सतनामाच्या आधारे सारनाम प्राप्त करून सर्व प्राणी, सगळे प्राणी जे या नावास ग्रहण करतील या दासाकडून सगळे सतलोकात जातील. हा असा मोक्ष मिळेल. बोलो सतगुरुदेव. आता पुण्यात्म्यांनो, हा सकाळी चाललेला प्रसंग आता कुठे 4 तासात 5 तासात सेट झाला आहे. कारण ही काही रामायणाची कथा नव्हे की सर्वांना माहिती आहे. कशी तरी तासभर ऐकली आणि चाला आता ढोल ताशे बडवत आहे. तर तत्वज्ञान आहे. PhD करवून घ्यायची आहे आपल्याला याची. मग तर गोष्ट संपेलच, निसंशय होऊन जाल. कोणी काही म्हणा, नाही, भक्ती हीच आहे, हेच नाम आहे. मग मोक्ष मिळून गेला तर मग झालंच सगळं. मालकांचा आदेश आहे, या नामाचा जप करणारे सगळे पार होतील. बोलो सतगुरुदेव. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊयात ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारा सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. सतसाहेब. आपलं नाव? शांताराम रामचंद्र भागवत. आपण कुठून आलात? नाशिक, महाराष्ट्र. आपला व्यवसाय काय आहे? ड्रायव्हिंग. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 2010 त्यापूर्वी आपण कोणती भक्ती साधना करत होतात? नवनाथांची भक्ती आणि सप्तशृंगी मातेची भक्ती, परत आणखीन घरातील देव वगैरे, ते दररोज सकाळी आंघोळ वगैरे घालणे, त्यांना पान फूल वाहणे इत्यादी देवांची भक्ती करत होतो. संत रामपालजी महाराजांच्या शरणात आपण कसे आलात? आमचे नातेवाईक आहे, त्यांनी नामदीक्षा घेतलेली होती. त्यांना मी एक वेळेस जागरण गोंधळाच्या कार्यक्रमाला सांगायला गेलो, तर ते म्हणाले मला तो कार्यक्रम नाही चालत. तर मग मी म्हटलं का नाही चालत? तुमच्याकडे जर विटाळ वगैरे असेल तर तुम्ही पण माझे नातेवाईक, मला पण हे करायला पाहिजे. आणि ते म्हणे नाही तसं काही नाही, पण मला चालतच नाही. म्हटलं मग ठीक आहे, मला नेमकं काय आहे, कशी आहे भक्ती, ती थोडी समजून सांगा. ते मला बोलले एक दिवशी तुम्ही माझ्याकडे या. तर मग मी त्यांच्या घरी गेलो आणि त्यांनी संत रामपालजी महाराजांचा सत्संग लावला TV वर. तर ते TV वर सांगताना महाराज डायरेक्ट बोलायचे, कौन ब्रह्मा का पिता आहे, कौन विष्णू की माँ है, कौन शंकर का दादा आहे. मी थोडा विचार करायला लागलो. ब्रह्मा विष्णू महेश त्यांना पण आई वडील आहे. दुर्गा मातेचा पती कोण? तर मी म्हटलं दुर्गा मातेला सुद्धा पती आहे. तर मग ते म्हणे बरोबर आहे. म्हणून मग मी थोडा विचार करायला लागलो आणि त्यांना परत म्हटलं मला या भक्ती चांगली समजून सांगा
आणि मी ती भक्ती करायला तयार आहे. त्याच्यानंतर ते जवळजवळ 2-3 दिवसांनी माझ्या घरी आले आणि 2-4 आणखीन नामोपदेश घेतलेले त्या व्यक्ती आल्या माझ्याकडे आणि व्यक्तींनी मला नीट समजून सांगितली ती भक्ती. त्यापूर्वी मी भागवद्गीता पण माझ्या घरी वाचत होतो आणि ती भागवद्गीता तेव्हा मला समजली नाही, पण त्या सद्ग्रंथांनी सर्व हे करून मला ती भागवद्गीता समजून सांगितली आणि मग मी या भक्तीत आलो. सर, जसं तुम्ही सांगत आहात की पूर्वी आपण पारंपरिक भक्ती साधना करत होतात आणि नंतर आपण सद्गुरू संत रामपालजी महाराजांची शास्त्रोक्त भक्ती करत आहात, तर या भक्तीमध्ये आल्यानंतर आपल्याला आपल्या जीवनामध्ये काय चेंजेस किंवा बदल असे आढळून आले? या भक्तीमध्ये आल्यापासून मी बाथरूमला जर जायचं असेल तर पहिली तंबाखू खायचो, नंतर बाथरूमला जायचो. त्याच्यानंतर 4 वाजेपासून तर संध्याकाळी 9 वाजेपर्यंत मी दारू वगैरे सेवन करायचो आणि संध्याकाळी जेवण झाल्यावर मला एक सिगारेट लागायचं. त्याच्यानंतर परत आणखीन पान वगैरे लागायचं, ते पण तंबाखू टाकलेलं. असं करता करता माझे ते सर्व व्यसनं वगैरे मुक्त झालो आणि ह्या भक्तीत आल्यापासून म्हणजे तो एक माझा खूप मोठा फायदा झाला. सर, तुम्ही सांगत आहात की या भक्तीत आल्यानंतर आपल्याला जे व्यसन जडलेलं होतं हे पूर्णपणे बरे झाले, परंतु मी असं विचारत आहे की केवळ संत रामपालजी महाराजांच्या भक्तीत आल्यानंतरच हे व्यसन कसे काय दूर होऊ शकतात? या मंत्रांमध्ये इतकी पॉवर आहे आणि आपल्याला ब्रह्माचा कोणता मंत्र, विष्णूचा कोणता मंत्र, दुर्गा मातेचा कोणता मंत्र हे काही पूर्वी माहीत नव्हतं. पण जेव्हा मी संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली तेव्हा मला त्या मंत्र जापाने माझे ॲटोमॅटिक हे सर्व विकार माझे दूर झाले. सर, तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे आपल्यामध्ये जे काही विकार होते, जे काही दुर्गुण होते ते पूर्णपणे दूर झाले. या व्यतिरिक्त आपल्याला आणखीन काही अनुभव किंवा चमत्कार असे अनुभवायला मिळालेत का? चमत्कार तर खूप आहे सर. असे चमत्कार घडले की माझे लाळग्रंथीमध्ये इथे स्टोन तयार झाला होता. तर तो आपली बोराची बी असती तेवढ्या मापाचा तो होता जवळजवळ. म्हणजे तो खडा जवळजवळ म्हणजे ऑपरेशन करून काढायचा होता असं डॉक्टरांनी सांगितलं आहे. त्याच्याबद्दल माझ्याकडं फाईल पण येते त्या डॉक्टरांची. तर ते मला दुसऱ्या दिवशी दाखवल्यानंतर ॲडमिट करावं लागेल तुम्हाला असं बोलले मला. तर मग माझ्या मुलीनी परमात्म्याजवळ तिकडे नामोपदेश घेतलेला असताना तिकडे अरदास लावली, म्हणजे ते विनंती केली तिकडे फोनवर त्यांनी सांगितले दुपारी 1:30 वाजेला तुम्हाला फोन करावा लागेल, तेव्हा गुरुजी काय सांगतात त्यावर अवलंबून राहील. 1:30 वाजेला मला फोन करायला सांगितला आणि मी 1:30 वाजता फोन केल्यावर त्यांनी मला सांगितलं की खाली भक्ती बढ़ाना, बाकी कुछ नाही करणार. तेव्हापासून मी थोडी भक्ती वाढवली माझी आणि भक्ती वाढवल्यानंतर एक 5-10 मिनिटांनी तो स्टोन माझा ॲटोमॅटिक निघून गेला. तर ते ऑपरेशन पण माझं कॅन्सल झालं. मग सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर आपल्याला जो काही लाळीसंबंधित ग्रंथीमध्ये जो काही स्टोन झाला होता तो आपण संत रामपालजी महाराजांकडून प्रार्थना केली आणि केवळ सद्भक्तीमुळे तो स्टोन बाहेर आला. तर मला असं विचारायचं आहे की त्या स्टोनला काढण्यासाठी आपण डॉक्टरांकडे गेला होता, तर डॉक्टरांनी त्यासाठी काही रिपोर्ट्स केले होते का? रिपोर्ट्स केले होते. हा तो लाळग्रंथीचा रिपोर्ट आहे. लाळग्रंथीचा रिपोर्ट पण माझ्याकडे आहे आणि त्या डॉक्टरांनी सांगितलं की तुम्हाला ऑपरेशन करावं लागेल. पण परमात्म्याच्या दयेने जगद्गुरू रामपालजी महाराजांच्या आशीर्वादाने तो स्टोन ॲटोमॅटिक पडून गेला. त्याच्यानंतर मला जेवण वगैरे जायला लागलं, सर्व काही माझे कार्य जे होतं ते सर्व सुरळीत चाललं. आणि दुसरा एक लाभ असा झाला की मी कान कोरायचं जे हे असतं लोखंडी धातूचं, तर त्याच्याने कान कोरत असताना माझ्या त्या पडद्याला वगैरे धक्का लागला होता. त्याच्यानंतर ते पण असंच घडलं. डॉक्टरांनी मला त्याचं पण ऑपरेशन सांगितलं होतं. माझी मोठी मुलगी आहे
ती आली होती. तिला मी माझा प्रॉब्लेम सांगितला, बेटा असं असं होऊ राहिलं, मला माझ्या कानाचा प्रॉब्लेम असा असं होऊ राहिला. तर ती म्हणे पप्पा डॉक्टरांकडे जाऊन या. तर डॉक्टरांनी माझी कानाची चेकिंग वगैरे केली. त्याच्यानंतर त्यांनी डायरेक्ट मला ऑपरेशन सांगितलं. पण ते ऑपरेशन वगैरे सांगितल्यावर मी थोडं 50,000-60,000-70,000 रुपये खर्च येईल असं सांगितलं होतं. नाशिकमध्ये प्रतिष्ठित डॉक्टर दराडे म्हणून आहे, त्यांच्याकडं मी गेलो. त्याच्यानंतर त्यांनी मला सांगितलं, सर तुमचं हे ऑपरेशनच करावं लागेल, त्याच्याशिवाय पर्याय नाही, तर तुम्हाला अर्धांग वायू वगैरे पुढील काही बी होऊ शकतं. तर मग मी थोडासा घाबरलो आणि घाबरल्यानंतर मग घरी गेलो 35 किलोमीटरवर. त्याच्यानंतर मला माझ्या मुलीला मी तो प्रॉब्लेम सांगितला. तर ती मोठी मुलगी माझी डिलेवरीसाठी आलेली होती माझ्याकडे. तर तिला मी सांगितल्यानंतर ती मला बोलली, पप्पा एक काम करा, काहीच करू नका, फक्त संत रामपालजींना थोडी आपण विनवणी करू, अर्धाच लावू. तर मग तिने फोन केल्यानंतर तिकडनं मला दुसऱ्या दिवशी 2:30 वाजेला, संध्याकाळी 10 वाजेला मी फोन केला. तिने फोन केला आणि त्याच्यानंतर त्यांनी मला 2:30 वाजेला दुसऱ्या दिवशी फोन करायला सांगितलं. त्यावेळेस पण फोन केला आणि त्याच्यानंतर मग तिकडनं असं सांगितलं की फक्त भक्ती वाढवा तुमची. तर त्याच्यानंतर मग मी भक्ती वाढवायला सुरुवात केली. तो फोन ठेवताच माझा कान डायरेक्ट पूर्णपणे बरा झाला. इतका आनंद झाला मला आणि तेव्हापासून माझी खूप भक्ती वाढली. पण आज माझे काहीच प्रॉब्लेम नाही आहे. मी आजही 35 किलोमीटरवर नोकरीसाठी जातो, तरी पण मला काही एक त्रास नाही आहे. आज संत रामपालजी महाराजांच्या आशीर्वादाने मी एकदम कंप्लीट आहे. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे आज आपल्याला कुठल्याही प्रकारची व्याधी जडलेली नाही आणि जे काही आपल्याला त्रास होता, जो काही आपल्याला शारीरिक त्रास होता, त्यातनं पूर्णपणे आपण बाहेर आला आहात, हे केवळ सद्भक्तीमुळे झालेले आहेत. तर ह्या अनुषंगाने आपण आपल्यासारखे जे काही श्रद्धाळू आज टी व्हीच्या माध्यमातून आपल्याला बघत आहेत, त्यांना आपण काय संदेश द्याल? त्यांना काही नाही. आज पृथ्वी तलावर फक्त एकमेव संत आहे, ते फक्त जगद्गुरू संत रामपालजी महाराज. त्यांच्या आशीर्वादाने आपणासही भक्ती करता यावी, भक्ती करता येईल आणि मोक्षप्राप्तीचा मार्ग मिळवता येईल. तर माझी एवढीच विनंती आहे की अनेक जागेवर नामदान केंद्र खुललेले आहे, तरी पण आपण सद्गुरू रामपालजी महाराजांकडून नामोपदेश घेऊन भक्ती करावी आणि मोक्षप्राप्तीचा मार्ग मिळवावा, हीच माझी विनंती. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आज प्रत्येक समाजाने संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यायला हवी, तर एखाद्या व्यक्तीला वाटलं की आपण सुद्धा संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यावी, तर ती व्यक्ती नामदीक्षा कशी घेऊ शकेल? बहुतेक चॅनलवर संत रामपालजी महाराजांचे सत्संग आहेत, त्याच्या खाली नंबर येतात. त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून कोणत्याही नामदान केंद्राचा तपास लावू शकतात आणि त्यांच्याद्वारे नामोपदेश घेऊ शकतात. या नामदीक्षेसाठी किती खर्च येतो? नाही, निःशुल्क नामदान चालू आहे, एकही रुपया खर्च येत नाही. धन्यवाद सतसाहेब. आपण ऐकत होता जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निःशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निःशुल्क मागवण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951 7030303952 नंबरवर SMS करू शकता किंवा आम्हाला
70303039 5